सो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सेमिस्टर फर्स्ट तुमचे जे ॲग्रिकल्चरचे जे काही कॉलेज आहेत, तर तुम्हाला नोट्स डाउनलोड करायच्या कशा, त्याचबरोबर तुमचा सिलेबस काय आहे, तुमचं क्रेडिट काय आहे आणि तुमचे लेक्चर्स कुठे भेटतील तुम्हाला यूट्यूबवरती, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. प्रथमतः तुम्हाला गुगलला आल्यानंतर BSc ॲग्री स्टडी गाईड्स तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. BSc ॲग्री स्टडी गाईड सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिल्या वेबसाईट दिसत आहे BSc ॲग्रिकल्चर स्टडीची, त्याच्यावर तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे. तर त्यावर गेल्यानंतर ती तुमची स्लाइड ओपन होईल, जी वेबसाईट ओपन होईल. तर त्या वेबसाईटवर तुम्हाला खाली येऊन ॲग्रिकल्चर नोट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ॲग्रिकल्चर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इयर यावर क्लिक करून सेमिस्टर फर्स्टवर क्लिक करायचं आहे. येथे येऊन तुम्हाला तुमचे सब्जेक्टचे सगळ्या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. तर चला आपण एक डाउनलोड करून पाहूया. ॲग्रो 111ची प्रिंटेड शॉर्ट नोट्स डाउनलोड करू. त्याच्यावर क्लिक करायची. तर तुमच्या ज्या काही नोट्स आहेत तर त्या तुम्हाला इथे डाउनलोड होऊन जातील. तर असेच तुम्हाला नोट्स काय करायचे आहेत, डाउनलोड करायची आहेत. तर आता आपण पाहूया जो काय तुमचा सिलेबस आहे, तर तो सिलेबस काय आहे, त्याचबरोबर तुमचं क्रेडिट आहे, तर ते क्रेडिट एकदा पाहून घेऊया. तर जो तुमचा सेमिस्टर फर्स्टचा जो काही सिलेबस आहे BSc होणार ॲग्रिकल्चरचा, तर तुम्हाला येथे क्रेडिटमध्ये टी दिसतंय, पी दिसतंय आणि टोटल दिसतंय. तर टी म्हणजे काय, पी म्हणजे काय, तर हे आपण जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमचं टी आहे, तर टी म्हणजे काय आहे, तर थिअरीचा पेपर. पी म्हणजे प्रॅक्टिकलचा पेपर. समजलं? तर ज्या ज्या सब्जेक्टला 1चं क्रेडिट आहे तर त्याचा पेपर 40 मार्कचा असणार आहे. ज्या सब्जेक्टला 2चं क्रेडिट आहे तर त्याचा पेपर किती मार्काचा असणार आहे, 80 मार्काचा पेपर असणार आहे. तर आपण सिलेबस पाहून घेऊया. ॲग्रो 111 फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी 1+1, 40 मार्काची थिअरी, 40 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. ॲग्रो 112 इंट्रोडक्टरी ॲग्रोमेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंज 1+1चं क्रेडिट आहे, 40 मार्काची थिअरी, 40 मार्काचं प्रॅक्टिकल. AHDS 111 लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट 1+1चं क्रेडिट आहे, 40 मार्काची थिअरी, 40 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. त्याचबरोबर एक्सटेन्शन 111 रुरल सोशिओलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी 2+0चं आहे. ह्या सब्जेक्टला 80 मार्काची थिअरी असणार आहे आणि प्रॅक्टिकल याला नसणार आहे. त्याचबरोबर हॉर्ट 111 फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर 1+1 क्रेडिट आहे, 40 मार्काची थिअरी, 40 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. त्याचबरोबर लँग्वेज 111 कॉम्प्रेन्शन अँड कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश 1+1, 40 मार्काची थिअरी, 40 मार्काचं प्रॅक्टिकल. त्याचबरोबर मायबो 111 इंट्रोडक्टरी मायक्रोबायोलॉजी 1+1, 40 थिअरी, 40 प्रॅक्टिकल. सॉइल सायन्स 111 फंडामेंटल्स ऑफ द सॉइल सायन्स 2+1 आहे, थिअरी 80 मार्काची असणार आहे आणि प्रॅक्टिकल 40 मार्काचं असणार आहे. त्याचबरोबर AGH 111 ॲग्रिकल्चर हेरिटेज 1+0 याला फक्त थिअरी 40 मार्काची असणार आहे, प्रॅक्टिकल नसणार आहे. त्याचबरोबर बायो 111 आणि मॅथ 111 इंट्रोडक्टरी बायोलॉजी 1+1, 40 मार्काची थिअरी, 40 मार्काचं प्रॅक्टिकल. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 1+1, 40 मार्काची थिअरी, 40 मार्काचं प्रॅक्टिकल. त्याचबरोबर HVE 111 ह्युमन व्हॅल्यू अँड एथिक्स 1+0 फक्त पेपर थिअरीचा पेपर असणार आहे. त्याचबरोबर DEG 111 डेमोक्रेसी इलेक्शन अँड गुड गव्हर्नन्स 1+0 याला पण फक्त थिअरी असणार आहे, प्रॅक्टिकल नसणार आहे. त्यानंतर NSS याला फक्त प्रॅक्टिकल असणार आहे. त्याचबरोबर PHEY 111 फिजिकल एज्युकेशन अँड योगा याला पण फक्त काय असणार आहे, प्रॅक्टिकल असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचा काय असणार आहे, सिलेबस असणार आहे सेमिस्टर फर्स्टला. त्याचबरोबर जे काही रेमेडियल कोर्स आहेत तर ते कंपल्सरी ऑल स्टुडंट असणार आहे. त्याचबरोबर स्टुडंट हू हॅव बायोलॉजी इन 12th स्टँडर्ड आणि स्टुडंट वी हॅव मॅथमॅटिक्स इन 12th स्टँडर्ड. तर हा काय विषय आहे, तर हे लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये बायोलॉजी होता, म्हणजे ज्यांचा ग्रुप PCB होता, तर त्यांना सेमिस्टर फर्स्टला तुम्हाला मॅथमॅटिक्स 111 घ्यायला लागणार आहे. हे तुम्हाला दिसत असेल, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स तुम्हाला PCB ग्रुपवाल्यांना घ्यायला लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये PCM होता, तर त्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर फर्स्ट मध्ये इंट्रोडक्शन बायोलॉजी घ्यावं लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये दोन्ही ग्रुप होते PCMB, तर तुम्ही बायो 111 आणि मॅथ 111 मधून दुसरा तुम्हाला जो आवडता विषय आहे तो तुम्ही चॉईस करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचं हे जे काही शेड्यूल असणार आहे, त्याचबरोबर तुमचा सिलेबस असणार आहे, तो अशा पद्धतीने असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चरसाठी कुठे जाण्याची गरज नाही, आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला
ॲग्रो मेट्रोलॉजी, ॲग्रोनॉमी, त्याचबरोबर हॉर्टिकल्चर्स, लाईव्हस्टॉक्स याचे एक्सटेन्शन याचे थोडेफार लेक्चर्स आपल्या चॅनलवरती येऊन जातील. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे लेक्चर देखील आपल्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.